आणि मुलुख महाराष्ट्रामध्ये आता घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे असं म्हणत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। तसंच टोल नाके बंद केले नाहीत तर जाळून टाकू असा गंभीर इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत। आपल्या लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी जी वक्तव्य केली त्या सर्वांना सादर करण्यात आलं। टोलचा सर्व पैसा कॅशमधला पैसा आहे, त्याचं काय होतं, त्याच कंपन्यांना टोल नाके कसे मिळतात, शहरांमधल्या रस्त्यांवरती खड्डे पडत असतील तर पैसा जातो कुठे, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले। अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर धाव घेत आंदोलन सुरू केलं। मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या संदर्भात चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडलं। टोल बंद करा या मागणीसाठी बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाडळशिंगी टोल नाक्यावर बॅरिकेड्स तोडून गाड्या सोडण्यात आल्या। यावेळेला मनसेच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज ठाकरे यांनी टोल नाके जाळण्याचा इशारा दिल्यानंतर मनसैनिक सुद्धा आक्रमक झालेत। पनवेलच्या शेंडूक टोल नाक्यावर मनसेच्याकडून आंदोलन करण्यात आलं। टोल न भरताच वाहनांना सोडण्यात येत होतं, तसंच जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। पंकजा मुंडे या लढाऊ महिला आहेत, त्यांचं आम्हाला कौतुक असून आम्ही त्यांचा सन्मान यापुढेही करत राहू। पंकजा मुंडे या संघर्षकन्या असून मुंडेंच्या संघर्षामुळेच भाजप सत्तेत आल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं। अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर यांच्यावर शेतरस्ता अडवला म्हणून अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे हा प्रस्ताव पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे। नांदेडमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाचं विरोधी पक्षांकडून राजकारण केलं जातं। इथून ते राजकीय सलाईन घेऊन जात आहेत आणि राज्यभरात वणवा पेटवत आहेत अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली। तुमच्या काळात भंडाऱ्यात मुलं दगावली होती तेव्हा का नाही गेलात अश्रू पुसायला, असा प्रश्न त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जाऊन भेट दिली। या ठिकाणी 24 मृत्यू झाले, त्यातले 17 मृत्यू अत्यवस्थ परिस्थितीत आणले गेलेले रुग्णांचे आहेत। शिवाय त्याच दिवशी 230 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची माहिती सुद्धा चित्रा वाघ यांनी दिली। राज्यातील जनतेच्या मनात विरोधक संभ्रम निर्माण करत असल्याचं मत त्यांनी मांडलं। राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक पार पडली। या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ, श्री क्षेत्र घृष्णेश्वर, श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे। बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी 287 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली। मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली। प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून त्यामुळे मंदिराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला। आमदार म्हणजे पक्ष नाही, संघटनेचा पक्ष असतो आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची आहे असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं। संविधानाची तोडमोड करून मनमानीसाठी सत्ताकारण केलं जात असल्याची टीकाही त्यांनी केली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम 25 ऑक्टोबरला कोर्टात सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं विद्यापीठाला दिलेत। त्यामुळे मुदतवाढ देणार नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। जयंत पाटील यांच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटानं महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी केली आहे। राज्यातल्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल राष्ट्रवादी कोणाची, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जर निवडणूक आयोगानं बदललं तर राज्यातली जनता सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। सुनावणीच्या दरम्यान शरद पवार मनमानी पद्धतीनं आणि हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवतात असा आरोप अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला।
यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोहटा देवीची शपथ घेऊन सांगा, शरद पवार खरंच हुकुमशहा होते का, असा प्रश्न केला आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग आलाय. शिवसेना कोणाची ठरवण्याकरता योग्य ते पुरावे सादर करा असं म्हणत विधिमंडळ सचिवांनी शिंदे आणि ठाकरे अशा दोघांनाही नोटीस बजावल्या. दोन्ही गटांना आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागातल्या पदभरतीच्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर आरोग्यमंत्री राजीनामा तर देणार नाहीत, पण किमान जबाबदारी तरी घ्या, असा टोला त्यांनी लगावला. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 25 ऑक्टोबरपासून राज्यभरात युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. या माध्यमातून तरुणांच्या समोरच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 42 दिवस चालणाऱ्या या यात्रेची वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे. पुण्यामध्ये दसऱ्याला शरद पवार यांची तोफ धडाडणारे राष्ट्रवादी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात शरद पवार यांच्या सभेनं होणार असून यात्रेची सांगता सुद्धा नागपुरात शरद पवार यांच्या सभेनं होईल. हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरकरांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. 5 वर्षांनंतर थेट पाईपलाईनच्या योजनेचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूरकरांना येत्या दसऱ्याला मोठी भेट मिळेल आणि ही योजना अंतिम टप्प्यात असून 97% काम पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा हसन मुश्रीफ यांनी दिली. आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं, ही सरकारची जबाबदारी आहे असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात वक्तव्य केलं. जात हा माझ्या राजकारणाचा विषय नाही. ज्या दिवशी मी जात काढेन त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेन, असंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचं राजकारण सध्या बिनबुडाच्या लोट्यासारखं झालंय. कोण कधी कुठे जाईल याचा नेम नसल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. जे मनसेचं झालं तेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्रातील 5 राज्यात देशातील 5 राज्यात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. इंडिया आघाडी या निवडणुकांच्या मध्ये निश्चित विजयी होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यासोबतच मुंबई महापालिकेसह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर करणार, असा सवालही त्यांनी निवडणूक आयोगाला केला. संजय राऊत यांनी सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिलंय. राऊत यांची कपॅसिटी खिचडी चोरण्यापर्यंतच आहे, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे नेते असलम शेख यांना धमकी देण्यात आली आहे. गोल्डी बरारच्या नावे शेख यांना 2 दिवसात गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याला चा शोध पोलीस सध्या करत आहेत. धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलं. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी रुपये मिळाल्यानं काम सुरू झालं. मात्र पुढचा टप्पा न मिळाल्यानं काम रखडलं. यामुळे तात्काळ काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिक करतायत. धुळे तालुक्यामध्ये लळिंग ते सडगाव या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. अपघाताचं प्रमाण वाढल्यानं रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली. गडचिरोली जिल्ह्यातल्या चरबीदंड इथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं स्वतःच्या जागेवर बोनस शिक्षक नियुक्त केल्याचा प्रकार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या बोगस शिक्षकाच्याकडून शिकावं लागतंय. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिक्कीमच्या पुरात अडकलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकारला या 8 पर्यटकांची माहिती पुरवली होती. लष्करी जवानांनी या पर्यटकांची सुटका केली. सिक्कीमच्या हॉटेलात ते राहिले होते आणि तिथून ते काल आपल्या घरी परतले. लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील पहिलं कुमार साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. जनकल्याण निवासी विद्यालय आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 400 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडलं. छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला. जिल्हाधिकाऱ्यांनी 5 कोटी रुपयांच्या औषध खरेदीला तात्काळ मंजुरी दिली. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानंतर
सरकारनं औषध खरेदीची प्रक्रिया आता अधिक सोपी करायचं ठरवलं आहे। सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। अहमदनगर शहरात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले हिरंब कुलकर्णी आजारी असल्यामुळे शाळेतून लवकर घरी परत निघाले होते। अज्ञातांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली। मारहाणीच्या 48 तासानंतरही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आहे। ससून रुग्णालयातील 5 व्हीआयपी कैद्यांची येरवड्यात पाठवणी करण्यात आली आहे। बँक घोटाळ्यातील आरोपी आमदार अनिल भोसले, ईडी घोटाळ्यातील रोझरी शिक्षण संस्थेचा संचालक विरेन सावला आणि हेमंत पाटील यांच्यासह एकूण 5 आरोपी हे ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली आराम करत होते। मात्र न्यूज 18 लोकमतनं यादी जाहीर करताच व्हीआयपी कैद्यांची येरवड्यात पुन्हा पाठवणी करण्यात आली। महावितरणच्या तर्फे 15 एप्रिल 2023ला कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात आली, परंतु हा पेपर फुटल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे। या प्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशीची मागणी होती। मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात डासांच्या उपद्रवामुळे डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड सारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। मात्र अद्याप ग्रामीण भागात धुरळणी करण्यात न आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये डेंग्यूनं अक्षरशः थैमान घातलंय। गिरोली बुद्रुक या एकाच गावातील 2 मुलं दगावली असून अनेकांना डेंग्यूची लागण झाली, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे। वर्ध्यात पहिल्यांदाच मोराच्या फ्रॅक्चर झालेल्या पायामध्ये प्लेट टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली। पीपल्स फॉर ॲनिमलच्या कल्याणाश्रमात ही शस्त्रक्रिया पार पडली। 1.5 महिन्यानंतर हा मोर आता उडू शकणार आहे। वाशिम शहरातील सफाई कामगारांना गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं उबाठा पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। वेतन तात्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वारंवार होत असलेली पिळवणूक आणि सन्मानाच्या विरोधात पंढरपुरातील आदिवासी कोळी महादेव समाज आक्रमक झाल्याचं दिसतंय। जातीय दाखल्यांसह समाजाचं प्रलंबित असलेले अनेक विषय लवकरात लवकर मार्गी लागावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर काढल्यानं कल्याण पूर्वेत शिवसैनिक आक्रमक झाले। संतप्त शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयात ठिय्या मांडला। दरम्यान राजकीय दबावातून बॅनर काढण्यात आल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। पैठण येथील नाथसागर जलाशयावर 15 एकर पाणलोट क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल समाजाच्या नागरिकांनी विरोध केला। पैठण तहसील कार्यालयावर एक मोर्चाही काढण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 योग्य सुविधा मिळत नाहीत याच्या संदर्भात पाहणी करण्यात आली। रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली गेली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बहुजन समाज आघाडीच्या वतीनं देण्यात आलाय। लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शिवा संघटनेच्या वतीनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्ती सोहळ्यासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। ऊसतोडणी मजुरांचा प्रतिटन 550 रुपये देण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं। बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाची मागणी करत इंदापूरच्या कांदलगावमध्ये ग्रामपंचायतीच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आलं। यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज सहभागी झाला होता। बीड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक पदाधिकारी पदवीधर असलेल्या 42 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगावमध्ये भारत राष्ट्र समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित अनुदान द्यावं,
फळ पीक विम्याची तातडीनं भरपाई द्यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल टी पॉइंट इथल्या रिक्षा चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं होतं। पोलीस निरीक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर हे आंदोलन करण्यात आलं। आमदार प्रज्ञा सातव यांनी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या प्रकल्प संचालकांना धारेवर धरलं। या विभागाच्या नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधांचा अभाव असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलंय। ॲडव्होकेट कल्पना गिरी यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा 9.5 वर्षांनंतर निकाल लागलाय। मुख्य आरोपी महेंद्रसिंग चव्हाण आणि समीर किल्लारीकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। वाशिम बस स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसचं स्टेअरिंग एका मनोरुग्ण महिलेनं ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली। वारंवार विनंती करून सुद्धा महिला चालकाच्या जागेवरून उठत नसल्यानं अखेर तिला उचलून बाहेर काढण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावर अवजड अशा भोसते घाटात अत्यंत अवघड असलेल्या अशा भोसते घाटात वळणावर कंटेनर उलटून अपघात झाला। यात टँकर चालक गंभीररित्या जखमी झाला असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। खेडमधल्या लोटे एमआयडीसीतील स्केप्टर केमिकल कंपनीला भीषण आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, पण या आगीमुळे एमआयडीसीचा परिसर पुन्हा एकदा हादरला। साताऱ्यातल्या वाई इथल्या भाजी मंडई भागात जुन्या इमारतीला भीषण आग लागली। सय्यद गॅरेज या दुकानात फॅब्रिकेशनचं काम सुरू असताना अचानक आग लागल्याचं कळतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीनं प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवलं। यासोबत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण। टोलच्या मुद्द्यावरून राज्यात नवीन राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। मनसेनं तर टोलवरून अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत। याच संदर्भातलं एक विशेष वृत्त अर्थात स्पेशल रिपोर्ट थोड्याच वेळात फक्त तुमच्या आवडत्या न्यूज 18 लोकमतवर।